लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट बघावी लागणार आहे. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांना दिलेल्या उत्तरात हे म्हटलेलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. त्याचबरोबर विधानसभेतील सगळेच 288 आमदार म्हणजे खोकाभाई आहेत, हे वाक्य हक्कभंग होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2% महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. महागाई भत्त्यातील वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. कुणाल कामराला मद्रास कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश जारी करण्यात आले. इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाकडून मोस्ट पॉवरफुल इंडियन्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींना या यादीमध्ये पहिल्या स्थानावर ते आहेत, तर दुसऱ्या स्थानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वर्णी लागली आहे. आणि पहिल्या 15 जणांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील 6 व्यक्तींचा समावेश आहे. शिर्डीच्या साई संस्थाननं एप्रिल महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू इथं पादुका दर्शन सोहळा आयोजित केला. या 3 राज्यांमध्ये साईबाबांच्या पादुका भक्तांच्या दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत. पण याला शिर्डीतील स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध करत कोर्टात धाव घेतली. त्यामुळे 8 दिवसांमध्ये साई संस्थानला आपली भूमिका मांडण्याचे आदेश देण्यात आले. बंगळुरू प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश खेडेकरवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीची हत्या करून महाराष्ट्रात येत असताना त्यानं साताऱ्यामध्ये विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सिल्लोडमध्ये 4 वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणी आरोपी पती पत्नीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी दाम्पत्याला सिल्लोड न्यायालयात हजर केलं होतं. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. बनसोडे यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप सुलक्षणा धर यांनी केला होता. या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान बनसोडेंनी याचिकेवर कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. बनसोडेंना न्यायालयानं अखेरचा समन्स बजावला. मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर सीएम मंदिर परिसरातील कामाची पाहणी करणार आहे. दरम्यान तुळजापूर ड्रग्ज तस्करी, तुळजाभवानी मंदिर गाभारा बाद, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास यासह अन्य मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया केंद्रानं तातडीनं पूर्ण करावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. विलीनीकरणास महाराष्ट्र सरकारनं नुकतीच मान्यता दिली. केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्यही विलीनीकरणास अनुकूल आहे, तर रेल्वे मंत्रालयानं याबाबत तातडीनं ठोस पावलं उचलावी, असं नरेश म्हस्के म्हणाले. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या विविध जाती आणि भटक्या जमाती कल्याण समितीच्या प्रमुखपदी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या समितीवर सुहास कांदे यांची वर्णी लागली आहे. बुलढाण्यात अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांचाच जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसलाय. नाशिक त्र्यंबकेश्वर नावाच्या वादावर आम्ही पडदा टाकू, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. आम्ही नाशिक त्र्यंबकेश्वर असा उल्लेख करू, अशी माहिती महाजन यांनी दिली. मंत्रिपदाबाबत अजून काहीही ठरलेलं नाही. काल राज्याचे अधिवेशन संपलंय. संसदेचं अधिवेशन सुरू आहे. ते संपल्यानंतर सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर मंत्रिपदाबाबत निर्णय होईल, असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं. अधिवेशनात सर्वसामान्यांच्या मुद्द्यावर एकदाही चर्चा झाली नाही, हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. अधिवेशनामध्ये कबरीपासून कामरापर्यंत चर्चा झाली, पण सर्वसामान्यांना काहीच मिळालं नाही, असं पवार म्हणाले. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाइन्स कंपनीतील युनियनच्या विविध प्रश्नांसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. राहुरीमधील महापुरुषाच्या पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनासोबत बैठक घेतली.
घटनेतील आरोपी तात्काळ अटक करत 5 तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला. बारामतीच्या सांगवीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारत तावरे यांच्या संकल्पनेतून अजित पवार यांच्या हस्ते विद्यार्थिनींना 251 सायकलींचं वाटप करण्यात आलं. यावेळी अजित पवारांनी त्यांच्याशी संवाद साधत विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील प्रशासनात आर्थिक शिस्त आणणार असा जिल्ह्यातील जनतेला विश्वास दिला होता. त्याप्रमाणे 31 मार्चपर्यंत मागील शिल्लक 250 कोटी निधी खर्च करून नवीन निधीचं नियोजन केलं जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणेंनी दिलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 31 मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्यात आभार सभा घेणार आहेत. शिवसेनेच्या वतीनं अक्कलकुवा मतदारसंघातील कालिका माता मंदिर परिसरात या आभार सभेचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या नंदुरबार शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. महाराणा संग्राम सिंग उर्फ राणा सांगा यांच्या विरोधात संसदेत अपशब्द वापरणाऱ्या समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामलाल सुमन यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहास तज्ज्ञांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली. कल्याण चौळीला पाटीलनगर भागामध्ये राहणारा कुख्यात सोनसाखळी चोर जाफर गुलाम इराणी चेन्नईमध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. जाफर आपल्या 2 साथीदारांसह 10 किलो सोन्याची चोरी करून विमानानं हैदराबादला पसार होण्याच्या तयारीत होता. यावेळी जाफरला पकडताना झालेल्या चकमकीत तो ठार झाला आणि त्याचे दोन्ही साथीदार गंभीर जखमी आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेचा अजब कारभाराची बातमी समोर आली आहे. सर्प उद्यानातील सापांना खाण्यासाठी महापालिकेनं लाखो रुपये खर्च करत उंदीर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. निर्णय चांगला असला तरी ज्या सर्प उद्यानातल्या सापांना उंदीर खायला घातले जाणार आहेत ते उद्यान गेल्या 8 वर्षांपासून बंद असल्याची माहिती आहे. वसई पश्चिमेकडील सनसिटी इथल्या नाल्यामध्ये 2 महिन्यांपासून पोकलेन मशीन अडकून पडली आहे. दरम्यान पोकलेनच्या नुकसानीसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना युबीटीनं केली आहे. सिडको लॉटरीमधील वाढीव दरांविरोधात मनसेची पोस्टकार्ड मोहीम सुरू आहे. तर या मोहिमेअंतर्गत सोडत धारकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री, सिडकोचे वरिष्ठ अधिकारी, आमदार आणि खासदारांना पत्र पाठवली आहेत. या पत्रांद्वारे सिडकोच्या घराचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. मदत करणाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी, हिफाजत अली, राजू जोशी या व्यक्तींनी कोरटकरला मदत केली होती. प्रशांत कोरटकरवर कोर्टाच्या आवारातच अमित भोसले या वकिलानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुनावणी संपल्यानंतर कोर्टामधून खाली घेऊन जात असताना कोरटकरवर वकिलानं हल्ला चढवला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे अनर्थ टळला. या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. एक ब्रेकिंग न्यूज आहे. मनोज सरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येते. मनोज सरांगे पाटील यांची चालू भाषणात प्रकृती अस्वस्थ झाली, प्रकृती खालावली. तर बीड शहरामध्ये मनोज सरांगे हे होते आणि त्याच वेळेला त्यांची प्रकृती खालावली. बीड शहरातील मराठा मेळावा आणि बैठकी दरम्यानची ही घटना आहे. मनोज सरांगे पाटील यांचं अचानक प्रकृती बिघडली. बीडमधील मराठा मेळाव्यानंतर अँब्युलन्समध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेले आणि त्यांना हॉस्पिटलाइज केल्याची माहिती समोर येते. तर मनोज सरांगे पाटील हे बीडमध्ये होते. मराठा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला ते बोलत होते. मात्र त्याच वेळेला चालू भाषणामध्ये त्यांची प्रकृती खालावली. या ठिकाणी आपल्याला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा दिसत आहेत आणि त्याच वेळेला मनोज सरांगे पाटील यांची मात्र या चालू भाषणादरम्यान प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलं आहे. अँब्युलन्स इथं आली होती आणि अँब्युलन्समधून त्यांना रुग्णालयापर्यंत नेण्यात आल्याची माहिती समोर येते. मनोज सरांगे पाटील मराठा आंदोलक ज्यांनी अनेक वेळा उपोषण केलेलं आहे आणि या उपोषणामुळेच बऱ्याचशा वेळेला त्यांच्या प्रकृती खालावल्याची जी घटना आहे ती समोर आलेली असताना आता पुन्हा एकदा मनोज सरांगे पाटील यांची चालू भाषणामध्येच प्रकृती अस्वस्थ झाल्याची माहिती आहे. काही वेळ भाषण त्यांनी थांबवल्याचंही कळतंय आणि त्यानंतर लागलीच हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जाण्यात आलं आहे. अँब्युलन्स तिथं आलेली होती आणि त्यानंतर मनोज सरांगे पाटील यांना त्या अँब्युलन्समध्ये बसवून हॉस्पिटलपर्यंत नेण्यात आलंय. बीड शहरामध्ये मराठा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्याच वेळेला भाषण करताना अचानक मनोज सरांगे पाटील यांची प्रकृती खालावली.
तर तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतो। बीड मधली मनोज जरांगे पाटील इथं आलेले होते। त्याचबरोबर संतोष देशमुख मसाजोगचे सरपंच ज्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्यांचे बंधू धनंजय देशमुख इथं आलेले होते आणि त्याविषयी काहीतरी बोलताना इथं मनोज जरांगे पाटील हे दिसत होते। त्याच वेळेला धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाल्याचंही दिसत होतं, पण अचानक मनोज जरांगे पाटील यांची बोलता बोलता प्रकृती खालावली आणि त्यानंतर काही लोक त्यांना पुढे घेऊन जाताना दिसतायत। आणखी एक मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट बघावी लागणार आहे, असं विधान शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी केलंय। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलंय। माझा प्रश्न असा आहे की 2100 रुपये मिळणार नाही। आता 5 वर्ष वाट बघायला लागेल आपल्याला त्यासाठी। आता कसं सांगणार, हा पहिला अर्थसंकल्प आहे। आता तुम्ही काय सांगताय, एक मूल आता पहिलीत आले त्याला सांगताय की 5वीतला पाढा तू कधी म्हणणार, म्हणतील जेव्हा योग्य वेळ येईल त्याला म्हणतील। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। फलटणमधील रत्नशील निंबाळकरचा 12 मार्चला निर्घृण खून झाला। आरोपी दत्तात्रय निंबाळकरनं क्रूर पद्धतीनं खून केला, तर गावात बदनामी केल्याचा मनामध्ये राग होता आणि तोच राग ठेवून रत्नशीलला संपवल्याचं कळतंय। दत्तात्रयानं रत्नशीलला गाडीनं उडवून कोयत्यानं सपासप वार केले होते, तर आरोपी दत्तात्रय निंबाळकर हा मात्र फरार झाला। आरोपीला अटक कधी होणार असा सवाल आता विचारला जातोय, कारण 12 मार्चला त्यानं हा खून केला होता आणि आज आहे 28 तारीख, त्यामुळे आता आरोपीला कधी अटक करणार असा प्रश्न विचारला जातोय। अंजली दमानिया यांनी आरोपीचा फोटो फडणवीसांना टॅग करून ट्विट केलेला आहे, तर रत्नशील निंबाळकरच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। दत्तात्रय निंबाळकर हा निंबाळकर म्हणजे तेच जरी आडनाव असलं आणि या माणसाला खरं तर पूर्ण गाव काका म्हणायचं, तर अशा माणसानी गाडीने ठोकून त्याला आधी पाडलं आणि कोयत्याने मारलं आणि त्याचे ते पिक्चर्स इतके भयानक आहेत की बोलवत सुद्धा नव्हतं मला। हे सगळं झालं 12 मार्चला आणि आज तगायत तो आरोपी फरार आहे आणि त्याचाच एक भाऊ जो तिथला फलटणचा भाजपचा सरचिटणीस आहे, तो आपापले फोटोज टाकतोय, सगळा दबाव करतोय। तिथल्या एकही मीडिया चॅनलनी ही बातमी केली नाही, बातमी लावली नाही, सगळ्यांवर दबाव आहे असं सांगण्यात येतंय। तर आता या प्रकरणातला आरोपी नेमका कधी पकडला जाणार ते बघावं लागेल। यानंतर बुलेटिनमध्ये तर ही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत, त्याआधी थांबूया एका छोट्याशा